नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. जर चॅनलवर नवीन असाल तर पहिले आपली एनर्जी एक्सचेंज करा, सबस्क्राईब करून, लाईक करून, कारण एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय ही रीडिंग तुम्हाला लागू होऊ शकत नाही. आज आपण पाहणार आहोत की ऑगस्ट महिना तुमच्यासाठी कोणती ऊर्जा, कोणत्या संधी, कोणते महत्त्वाचे संदेश घेऊन येत आहे. करिअर असो, आर्थिक स्थिती असो, प्रेमसंबंध, कुटुंब, आरोग्य आणि या महिन्यासाठी विश्वाचा तुमच्यासाठी सल्ला काय असणार आहे, या सर्व गोष्टी आज आपण टॅरो कार्डच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्या अगोदर ही एक जनरल रीडिंग कलेक्टिव्ह आहे. यामध्ये सांगितलेली गोष्ट प्रत्येकाशी तंतोतंत जुळेल असेच नाही. जे जुळेल तेच घ्या, बाकी सोडून द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण बघूयात ऑगस्ट महिना तुमच्या राशीसाठी काय घेऊन आले आहे. नमस्कार तुळा राशी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. आता आपण बघूयात ऑगस्ट महिन्याची तुमची ओव्हरऑल एनर्जी म्हणजेच मुख्य ऊर्जा काय असणार आहे ते आपण जाणून घेऊया. ऑगस्ट महिना तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक, आनंदी आणि स्थिरतेचा काळ घेऊन येत आहे. या महिन्यात तुमची मुख्य ऊर्जा कौटुंबिक सुख, भावनिक समाधान आणि सुरक्षिततेभोवती फिरणारी असेल. बऱ्याच दिवसापासून सुरू असलेली धावपळ थांबून तुम्हाला आयुष्यात एक सुंदर ठहराव अनुभवायला मिळेल. भावनिक समृद्धी आणि कौटुंबिक आनंद, या महिन्यात तुम्हाला मानसिक शांतता आणि मनस्वी आनंद लाभेल. कुटुंबातील सदस्यांसोबत नातेसंबंध अधिक घट्ट होतील. जर घरामध्ये काही जुने वाद, तणाव असतील तर ते मिटतील. घरातील वातावरण आनंदी राहील. तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबतच दर्जाच्या वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आंतरिक समाधान लाभेल. हा काळ केवळ शांततेचा नाही तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळवण्याचा आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात तुम्ही एखादा मोठा टप्पा गाठू शकता, ज्याचे कौतुक किंवा सेलिब्रेशन होण्याची दाट शक्यता आहे. एखादी चांगली बातमी संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण करेल. आर्थिक आणि कौटुंबिक पातळीवर तुम्हाला कमालीची स्थिरता जाणवेल. तुम्ही घेतलेले निर्णय आणि केलेले प्रयत्न आता योग्य दिशेने जाताना तुम्हाला दिसतील. भविष्याबद्दलची भीती थोडी कमी होऊन मनात एक प्रकारची सुरक्षाची भावना निर्माण होईल. जर तुम्ही नवीन घर घेण्याचा किंवा घर बदली करण्याचा विचार करताय किंवा नवीन व्यावसायिक सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप छान आहे. या महिन्यात घेतलेले कौटुंबिक किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय खूप फायदेशीर ठरतील. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ऑगस्ट महिन्यात तुमच्यासाठी प्रेम, यश, स्थैर्य, उत्सवाचे वातावरण घेऊन येत आहे. जुन्या चिंता बाजूला सारून या सकारात्मक ऊर्जेचा आनंद घेण्याचा हा काळ आहे. ऑगस्ट महिना तुमचा करिअर, व्यवसाय, नोकरी आणि शिक्षणासाठी या बाबतीत प्रचंड ऊर्जा आणि एका मोठ्या सकारात्मक बदलाचा काळ असेल. एकीकडे तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागेल तर दुसरीकडे तुम्हाला नवीन आणि अत्यंत फायदेशीर संधी मिळतील. आव्हानांचा सामना आणि त्यावर विजय सुद्धा मिळेल. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुम्हाला स्पर्धा आणि विरोधांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या कामावर बोटं ठेवण्याचा लोक प्रयत्न करतील. तुमच्या मार्गात अडथळे आणण्याचा लोक प्रयत्न करतील. परंतु तुमच्याकडे कमालीची ऊर्जा आणि आत्मविश्वास असेल. तुम्ही या सर्व आव्हानांना तोंड देत स्वतःला सिद्ध कराल. विरोधकांवर मात करून आपले स्थान मजबूत कराल. न नवीन आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध करणाऱ्या संधी मिळतील. नोकरी किंवा व्यवसायात तुम्हाला एक अत्यंत सुंदर आणि मोठी नवीन संधी मिळणार आहे. ही संधी केवळ आर्थिक प्रगतीच नाही आणणार तर तुम्हाला मानसिक आणि भावनिक समाधान पण देऊन जाणार. तुम्हाला आवडीचे काम करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला उत्साह द्विगुणित होईल. व्यवसायात वृद्धी आणि नवीन भागीदारी होऊ शकते. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर हा काळ नवीन कल्पनांवर काम करण्याचा आहे. व्यवसायात नवीन गुंतवणूक किंवा भागीदारीचे प्रस्ताव येऊ शकतात, जे भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. ग्राहकांसोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील. बाजारात तुमची पत वाढेल. आता जे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी तो उत्तम काळ आहे आणि प्रगती दिसत आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना प्रगतीचा असणार. स्पर्धा परीक्षा किंवा कठीण विषयांचा अभ्यास करताना सुरुवातीला दडपण येऊ शकतं तुम्हाला, पण तुमच्या मेहनतीमुळे त्यावर ताबाही तुम्ही मिळवाल. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल.
शैक्षणिक क्षेत्रात तुमचे कौतुक होईल. थोडक्यात सांगायचं झाले तर ऑगस्ट महिना सुरुवातीला तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी आणि प्रगतीसाठी थोडे लढावे लागेल व त्याचा शेवट अत्यंत गोड आणि यशाचा असेल. नवीन संधीचे मनापासून स्वागत करा. ऑगस्ट महिन्यात तुमची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत, नियंत्रित आणि परिपक्व असेल. हा काळ घाई गडबडीत पैसे खर्च करण्याचा नसून तर खूपच विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध रीतीने आर्थिक निर्णय घेण्याचा आहे. आर्थिक बाबतीत तुमच्याकडे कमालीची दूरदृष्टी आणि नियंत्रण असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात किंवा जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. व्यावसायिक निर्णय अचूक ठरल्यामुळे धनलाभाचे मोठे योग आहेत. तुमच्याकडे पैसा येईल आणि तो कसा हाताळायचा याचे उत्तम कौशल्य तुमच्याकडे असणार. या महिन्यात तुम्ही पैशांचा अपव्यय पूर्णपणे टाळाल. चैनीच्या गोष्टींवर खर्च करण्याऐवजी तुम्ही प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवाल. भूतकाळात झालेल्या आर्थिक चुकांचे विश्लेषण करून तुम्ही तुमच्या खर्च करण्याच्या सवयींवर आता मोठा सकारात्मक बदल कराल. हा काळ भविष्यासाठी मोठी बचत करण्याचा आहे. तुम्ही सुरक्षित आणि दीर्घकालीन फायद्याच्या योजनांमध्ये जसे की फिक्स्ड डिपॉझिट किंवा सोने किंवा सरकारी योजना अशा ठिकाणी पैसे गुंतवण्याकडे तुमचा कल तुम्ही दाखवाल. पैशांच्या सुरक्षिततेला तुम्ही जास्त प्राधान्य द्याल. कुठलाही मोठा आर्थिक निर्णय घेताना, मोठी गुंतवणूक करताना तुम्ही घाई करणार नाही. तुम्ही स्वतः त्याचा सखोल अभ्यास कराल पहिले किंवा त्या क्षेत्रातील अनुभवी किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्याल. हा एकांत विचार तुम्हाला भविष्यातील मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते. थोडक्यात सांगायचे झाले तर ऑगस्ट महिना तुम्हाला आर्थिक स्थैर्य देईल. तुमच्याकडे पैसा येईलही आणि तो योग्य ठिकाणी सुरक्षितपणे साठवायला देखील जाईल. नात्यांमध्ये जुन्या सुंदर आठवणी पुन्हा ताज्या होतील. तुम्ही एकमेकांसोबत घालवलेले चांगले वेळ आठवून नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न कराल. काही प्रकरणांमध्ये जुने मतभेद विसरून एकमेकांना माफ करण्याची आणि नात्यात पुन्हा आधीसारखा गोडवा आणण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळेल. तुमच्या नात्यातील जे विचार, सवयी किंवा गोष्टी आतापर्यंत त्रासदायक ठरत होत्या त्या नेहमीसारख्या संपून जातील. नाते टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही जुन्या विचारसरणीचा अंत होऊन अधिक प्रगल्भ आणि समजूतदार नात्याची सुरुवात होईल तुमच्या. जर नाते खूप काळापासून तणावाखालून जात असेल तर या महिन्यात परिस्थिती पूर्णपणे बदलेल आणि एक स्पष्टता येईल. वैवाहिक आयुष्यात पती पत्नी मिळून संसाराची नवीन घडी बसवतील. जुन्या तक्रारी बाजूला सारून एकमेकांना समजून घेण्यावर तुम्ही भर दिला जाईल तुमचा. नात्यातील कठीण काळ संपून आता सुवर्णकाळ सुरू होणार असल्याचे हे संकेत आहेत. आता जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी जुने प्रेम परत येणे किंवा भूतकाळातून मुक्ती. तर काय, सिंगल असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात त्यांचे जुने प्रेम किंवा एखादी जुनी व्यक्ती पुन्हा परत येण्याची दाट शक्यता आहे. परंतु जर भूतकाळातील एखादे नाते तुम्हाला त्रास देत असेल तर त्या आठवणींमधून पूर्णपणे बाहेर पडून तुम्ही नवीन आयुष्याकडे पाऊल टाकण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तुमच्या आयुष्यात नवीन व्यक्तीचे आगमन सुद्धा होणार आहे. तुमच्या आयुष्यातील एकटेपणाचा काळ आता संपत चाललाय. जुन्या नकारात्मक कटकटीतून बाहेर पडताच तुमच्या आयुष्यात एक अगदी नवीन, सकारात्मक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या व्यक्तीचे आगमन होऊ शकते. तर हा महिना जुन्या जखमा भरून काढण्याचा, भूतकाळाचा आदर करून नवीन आणि सुंदर भविष्याकडे वाटचाल करण्याचा आहे. नात्यामधील हा बदल तुमच्या कल्याणासाठीच असेल. या ऑगस्ट महिन्यात तुमच्या घरातील वातावरण, कौटुंबिक जीवन अत्यंत सुखी, समृद्धी, विलासी असणार आहे. हा काळ कुटुंबात आर्थिक सुबत्ता आणि मानसिक शांतता दोन्ही घेऊन येईल. तुमच्या घरातील स्त्री शक्तीचा प्रभाव आणि काळजी वाढेल. कुटुंबात एक स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल. ती आई असू शकते, तुमची बहीण किंवा पत्नी. तिच्या प्रेमळ, समजूतदार आणि काळजीवाहू स्वभावामुळे घरातील वातावरण अत्यंत सुरक्षित आणि आनंदी राहील. घरातील प्रत्येक सदस्याची काळजी घेतली जाईल आणि घरात एक सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. कुटुंबाची आर्थिक स्थिती तर या महिन्यात खूप मजबूत असेल. घरात भौतिक सुख सोयींची वाढ होईल. जर तुम्ही घरासाठी काही वस्तू, फर्निचर किंवा सजावटीचे सामान खरेदी करू शकता. पैशाची चणचण भासणार नाही. उलट समृद्धीचा आनंद संपूर्ण कुटुंब घेईल.
कुटुंबातील सदस्यांना आपापल्या क्षेत्रात यश मिळेल, ज्यामुळे घरात अभिमानाचे वातावरण असं तयार होईल. प्रत्येक व्यक्तीला तुमच्या घरात स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल आणि लोक आपापल्या परीने आयुष्याचा आनंद घेतील. घरात कोणत्याही प्रकारचा दबावाचा किंवा तणावाचा लवलेशही नसेल. एकमेकांबद्दलचा आदर आणि आदरातिथ्य वाढेल. कुटुंबात पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. तुमच्या घरात एखादी छोटी मोठी पार्टी होऊ शकते. गेट टुगेदर आयोजित तुम्ही करू शकता. नात्यामध्ये एकमेकांबद्दलचा आदर वाढेल. लोक एकमेकांच्या प्रगतीचा आनंद साजरा करतील आणि परस्परांना खंबीर पाठिंबा देतील. थोडक्यात काय सांगायचंय तर ऑगस्ट महिना तुमच्या कुटुंबाला स्थैर्य, ऐश्वर आणि निवांतपणा देणारा ठरणार आहे. घरातील प्रत्येक जण समाधानी आणि आनंदी दिसेल. तर त्याबरोबर ऑगस्ट महिन्यात तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे विश्रांती, रिकव्हरी आणि मानसिक शांततेभोवतीच केंद्रित असणार आहे. गेल्या काही काळापासून थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी हा महिना अत्यंत आवश्यक असा ठरणार आहे. तुम्हाला विश्रांतीची नितांत गरज आहे. हा महिना तुम्हाला शरीराला आणि मनाला पूर्ण विश्रांती देण्याचा कडक संदेश देत आहे. तुम्ही स्वतःवर कामाचा किंवा विचाराचा जास्त ताण घेतला आहे, तो घेऊ नका. पुरेशी झोप घेणे आणि शरीराला रिचार्ज होऊ देणे या महिन्यात खूप महत्त्वाचे असणार आहे तुमच्यासाठी. आजारातून किंवा थकव्यातून रिकव्हरी होऊ शकते. तर तुम्ही गेल्या काही दिवसापासून शारीरिकदृष्ट्या आजारी असाल किंवा मानसिक तणावाचा सामना करत असाल, तर या महिन्यात तुम्हाला त्यातून मोठा आराम मिळेल. तुमचे शरीर हळूहळू परत जुनी ऊर्जा परत मिळवेल आणि तुम्ही पुन्हा ताजेतवाने व्हाल. मानसिक शांतता आणि ध्यानधारणा. मानसिक आरोग्यासाठी तर हा काळ खूप उत्तम आहे. रोजच्या धावपळीतून काही वेळ बाजूला काढून शांत बसणे, ध्यान करणे किंवा निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवणे तुमच्यासाठी खूप औषधासारखे काम करेल. मनातील विचारांचा गोंधळ थांबून तुम्हाला आंतरिक शांतता लाभेल. तुम्हाला इथे घाई गडबडीतून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे. या महिन्यात आरोग्याशी संबंधित कोणत्याही बाबतीत घाई करू नका. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे तंतोतंत पालन करा आणि स्वतःला बरे होण्यासाठी पुरेसा वेळ द्या. सोशल मीडिया आणि बाहेरील जगापासून काही काळ तुम्ही दूर राहू शकता. थोडक्यात सांगायचं झालं तर ऑगस्ट महिन्यात तुमच्या आरोग्यासाठी एक हिलिंग पिरियड म्हणून ठरणार आहे, जिथे विश्रांती हाच तुमचा सर्वात मोठा उपचार असेल. विश्वाचा तुमच्यासाठी अंतिम सल्ला हाच आहे की ऑगस्ट महिन्यासाठी तुम्हाला अत्यंत शक्तिशाली मार्गदर्शक ठरणार आहे. हा महिना तुमच्याकडे सर्व काही करण्याची क्षमता असणार आहे. फक्त तुम्हाला योग्य वेळेची वाट पाहण्याची आणि संयम ठेवण्याची गरज आहे, असा हा संदेश आहे. या महिन्यात तुम्ही काय करायला पाहिजे? स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. डाऊट घेऊ नका. तुमच्यामध्ये प्रचंड हुशारी, बुद्धिमत्ता, कौशल्य आणि संसाधने उपलब्ध आहेत. तुम्हाला जी काही ध्येये साध्य करायची आहेत ती पूर्ण करण्याची ताकदही तुमच्यात आहे. तुमच्यातील कलागुणांचा आणि कौशल्याचा पूर्ण वापर करून घ्या. तुमची इच्छाशक्ती मजबूत ठेवा. तुम्ही जे ठरवाल ते प्रत्यक्षात आणण्याची ऊर्जेची साथ तुम्हाला लाभणार आहे. त्यामुळे तुमचे विचार सकारात्मक ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढील पाऊल टाका. केलेल्या कष्टांवर आणि विश्वास ठेवा. तुम्ही भूतकाळात घेतलेली मेहनत आणि केलेली गुंतवणूक यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. तुमचे प्रयत्न वाया गेलेले नाही हे लक्षात ठेवा. नियोजनांवर आढावा घ्या. नियोजनांचा हा काळ शांतपणे बसून तुम्ही आतापर्यंत काय मिळवले आहे आयुष्यात आणि पुढे काय करायचे आहे याचे आत्मपरीक्षण करण्याचं आहे. आता या महिन्यात तुम्ही काय टाळले पाहिजे? तर घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा. कामाचे फळ लगेच मिळत नाही असे असे म्हणून स्वतःला अस्वस्थ करून घेऊ नका. घाईघाईत घेतलेले निर्णय तुमचे नुकसान करू शकतात, त्यामुळे संयम पाळा. अधीरता आणि चिंता टाळा. कोणतीही गोष्ट वेळेच्या आधी मिळत नाही आणि या महिन्यात निकालाची चिंता करत बसण्यापेक्षा प्रक्रियेचा आनंद घेणे जास्त तुम्हाला गरजेचे आहे. अर्धवट प्रयत्नांनी काम सोडणे टाळा. मध्येच एखादे काम पूर्ण व्हायला खूप वेळ लागत असेल तर ते मध्येच सोडून देऊ नका. योग्य वेळेची वाट पहा. तुम्हाला फळ नक्कीच मिळणार. तर विश्व तुम्हाला सांगत आहे की तुम्ही जादूगार आहात. तुमच्यात सर्व काही बदलण्याची ताकद आहे. हुशार आहात तुम्ही. फक्त तुम्ही पेरलेल्या बियांची काळजी घ्या, त्यांना वाढू द्या आणि योग्य वेळ आल्यावरच फळ कापण्याची अपेक्षा करा. अशाच आध्यात्मिक,
सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. भेटूया पुन्हा पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.